असा निवांत झोपलाय. अरे तेरड्या, माझ्या डोक्याला ताप देऊन स्वतः मात्र अगदी निवांत झोपलायस. उठ, अरे उठ ना, उठ ना, उठ. तुला मारायला नाही आले रे मी. खरंच तू जागा आहेस की झोपलायस हे बघायला आले. मला सांग, तू देवळात खुर्चीवरनं कसा काय पडलास? तिकडे तर मी नव्हते. तू स्वतःहून पडलास की तुला कोणी पाडवलं? म्हणजे तुझा कोणी दुसरा शत्रू तयार झालाय की काय? बोल, अरे बोल ना, बोल ना. खूप बोलायचं असतं ना तुला. बोल 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 बोल, खूप बोलायचं असतं ना तुला. आता माझ्याशी बोल, माझ्याशी बोल, माझ्याशी बोल. नाही नाही, सगळ्या जगाला ओरडून सांगायचं असतं ना, ही कामिनीचे, हिच्यामुळे माझी अशी अवस्था झालीये. हिनेच माझ्या सुनेचा खून केलेला आहे, हिनेच माझ्या नातीला मारून टाकलंय. बोलायचंय ना, बोल. ताकद आहे, दमत नाहीस तू. मीच दमते. पण जर बोलायचं असेल ना, तर फक्त आणि फक्त माझ्याशी आधी बोलायचं. त्या म्हातारीशी किंवा राजनशी जर बोलायला गेलास ना, तर तुझ्या आधी त्यांचाच मुर्दा पडेन मी. अरे तू काय खोटं नाटक वगैरे तर करत नाहीयेस ना? नाही, तुला सगळं कळतंय, तुझ्या सगळ्या हालचाली होत आहेत. पण फक्त माझ्या समोर मात्र असं मड असल्यासारखं करतोय. नाही, हो हो. शक्तिमान. शक्तिमान, शक्ती दाखवा, शक्ती दाखवा, शक्ती दाखवा. हे बाकी एकदम बेस्ट झालं. उगीचच आपला मला शंका आली. तुझ्या हातात जीव आलेलाच नाहीये. बरं झालं. पण काय रे, कमळीने काहीतरी नवीन तेल आणलं होतं, त्याचा काही उपयोगच झाला नाही का? काही फरक पडत नाहीये त्याने. का असं होतोय? अरे कशाला उगीचच हालचाल करतोय? त्यापेक्षा असा निर्जीव मड्यासारखं पडून राहा ना. तुझ्यासाठी तेच जास्त चांगलं आहे. आणि तुला तर माहितीये स्लो पॉइझनिंग म्हणजे काय असतं. मला ना तुला असं रोज थोडं 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 मरताना बघायचंय दादा. वेड्या बहिणीची ही इच्छा पूर्ण नाही का तू करणार? दादा, तुझी ही बहीणच तुझी सगळ्यात मोठी शत्रू आहे. इतकी प्रेमळ शत्रू तुला मिळालेली आहे की नाही, की दुसऱ्या कुठल्या शत्रूची गरजच नाहीये तुला. गोष्टी कशा जागच्या जागी गेल्या पाहिजे, हो की नाही? बरोबर. काय करायचंय ते करा. मी बी मागं हटणाऱ्यातली नाही. लय हट्ट करताय ना हो तुम्ही. मग आता मी बी दाखवतो मी काय आहे ते. नाही तुमचा माज उतरवला तर नाव कमळी म्हणते नाही लावणार. आज पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या डोळ्यात डोळे घालून मला चॅलेंज दिलंय. आजपर्यंत लोकांनी माझं नाव ऐकलं की होकार दिलाय, पण ही मुलगी मला नकार देते. कमळी मोहिते खरंच वेगळी आहे. पण ही कमळी वेगळी आहे म्हणूनच मला हिचा फोटो आमच्या प्रत्येक बॅनरवर हवाय.
सांगायचंय मला इथे ऍडमिशन पाहिजे म्हणजे पाहिजे. चल माझी ऍडमिशन कन्फर्म कर. काय कसला गोंधळ चाललाय बाहेर? सर एक मुलगी आहे, तिला ऍडमिशन पाहिजे आपल्या क्लासमध्ये, हट्ट धरून बसली आहे. तिला सांगा ऍडमिशन्स फुल झालेले आहेत, हाकलवून द्या. सर तिला समजून सांगितलं, कुणाचंच ऐकत नाहीये. स्टाफ सोबत भांडण करत बसली आहे. मुळात नाही या असल्या फालतू छोट्या छोट्या गोष्टी घेऊन तू माझ्याकडे काय येतोस रे? हा, तुझं तुला हे सगळं निस्तरता येत नाही बाहेर? तिला म्हणावं शिकायची एवढीच इच्छा असेल ना तर 3 पट फी भर आणि मग काय शिकायचं ते शिकणार तर चालती हो म्हणावं. अहो सर 3 पट काय 10 पट पैसे द्यायला तयार आहे. बोलते तुमच्याच क्लासमध्ये ऍडमिशन घेणार. सर तिचं मी मार्कशीट पाहिलं, मागच्या वर्षी एटीकेटीने पास झाली आहे. सर दिसायला फक्त स्मार्ट आहे पण मेंदू एकदम खाली. ऍक्च्युली काय माहिती का सर, तिला आपल्या क्लासमध्ये ऍडमिशन दिलं ना तर आपली बदनामी होईल, म्हणून मी हे तुला माहिती आहे की नाही? तिला ऍडमिशन दिली तर आपली बदनामी होईल, ती मुलगीच मुळात ढ आहे हे सगळं तुला माहीत असताना सुद्धा तू हाकलवलं का नाहीस? हाकलव तिला. का आता हे मी शिकवायचं? मी बोलतो तिच्याशी. निक मला ऍडमिशन मिळायला पाहिजे, सांगून ठेवते तुला. बघ. एक्सक्यूज मी मॅडम, आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ शकत नाही. आय एम रिअली सॉरी. ॲक्च्युली तुमचा अकॅडमिक रेकॉर्ड आमच्या क्रायटेरियात बसत नाही. मागच्या इयरमध्ये तुम्ही एटीकेटीमध्ये पास झाला होता. तुम्ही निदान पास झाला असताना तर ॲडमिशन देऊ शकलो असतो. आय डोंट केअर. कोण आहे तुझा बॉस? हा, कोण आहे सर? कोण आहे तुझा? बोलो त्याला. ऍक्च्युली काही योर इश्यू इज तू अजून मला ओळखलेलं नाही. अनिका महाजन आहे मी, अनिका महाजन, अन्नपूर्णा इंडस्ट्रीची वारीस. आणि हे तुमचे जे क्लासेस आहे ना 800 विकत घेऊ शकते मी. 800. हॅलो 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 काय काय अजून गोंधळ संपला नाही का? सर हे ॲडमिशनसाठी आले होते. अच्छा, या आहेत का त्या? कसं आहे ना ताई, आपल्याकडे फक्त सत्ता आहे, पैसा आहे म्हणजे आपल्याला इथे ॲडमिशन मिळेलच असं नाही. इथे ॲडमिशन मिळवण्यासाठी आपल्याला बुद्धी असावी लागते, तल्लख मेंदू असावा लागतो, अभ्यास करण्याची, कष्ट घेण्याची तयारी असावी लागते. यातलं काही आहे का आपल्याकडे? ऑफकोर्स. बरं, 19चा पाडा म्हणून दाखवा. एक्सक्यूज मी. ऐकू नाही आलं? ऐकू येत नाही का तुम्हाला? माझ्या स्टाफने तुम्हाला काय सांगितलं? इथल्या ॲडमिशन्स फुल झालेल्या आहेत, एकही सीट नाही इथे बसायला. निघा तुम्ही. ए हॅलो, मला इथे ऍडमिशन पाहिजे म्हणजे पाहिजे. EOD. आणि मला इथे ऍडमिशन मागायला यावं लागतं ना, हेच खूप शेमफुल आहे. तू तुझी स्पेशल कार पाठवायला पाहिजे होती मला इथे इन्व्हाइट करायला, पण नाही पाठवली. इट्स ओके. पण आता मला इथे ऍडमिशन पाहिजे म्हणजे पाहिजे. ही कोण समजते कोण स्वतःला? फक्त तुझ्याकडे पैसा आहे म्हणून वाटेल तो माज नाही करायचा माझ्यासमोर. हे तुझ्या बापाचे क्लासेस नाही आहेत, विजेता कोचिंग क्लासेस आहेत हे. पुन्हा एकदा सांगतोय, फायनल या वर्षीचे ॲडमिशन्स फुल झालेले आहेत. चालतो इकडनं.